नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर गणेश पाटील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 2 तपासणी, प्रमाणन आणि अंकेक्षण अहवाल यामधील प्रमाणक आणि प्रमाणन याविषयी माहिती मिळवणार आहोत. त्या अगोदर आपण मागील व्याख्यानाचा आढावा घेऊया. मागील व्याख्यानात आपण चाचणी तपासणी म्हणजे काय हे आपण बघितलं. त्यामध्ये सारख्याच असलेल्या व्यवहारांपैकी काही प्रातिनिधिक व्यवहारांची नमुना निवड करून फक्त त्यांचीच तपासणी करणे म्हणजे चाचणी तपासणी होय. चाचणी तपासणीमुळे अंकेक्षक व्यवसायातील प्रत्येक व्यवहार तपासण्याऐवजी काही विशिष्ट व्यवहारच तपासतो. चाचणी तपासणीमध्ये सहजगत्या नमुना पद्धतीनुसार म्हणजेच रॅन्डम सॅम्पलिंगनुसार निवडलेल्या व्यवहारांची कसून व सखोल तपासणी करण्यात येते व त्यावरून इतर सर्व व्यवहार बरोबर आहेत किंवा नाहीत असा निष्कर्ष काढला जातो. त्याचबरोबर आपण चाचणी तपासणीचे फायदे आणि चाचणी तपासणीच्या मर्यादाही बघितल्या. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत पावती किंवा प्रमाणक, याला इंग्लिशमध्ये वाउचर असे म्हणतात. पावती किंवा प्रमाणक म्हणजे हिशोब पुस्तकांमध्ये लिहिलेल्या नोंदींचा पुरावा होय. पावती हा केलेल्या आर्थिक व्यवहारांचा पुरावा असतो. निरनिराळ्या व्यवहारांची नोंद बिनचूक व योग्य प्रकारे झाली आहे किंवा नाही हे पावत्यांवरून समजू शकते. म्हणजेच थोडक्यात पावती किंवा प्रमाणक म्हणजे हिशोब पुस्तकांमध्ये लिहिलेल्या नोंदीचा पुरावा होय. हिशोब पुस्तकांमध्ये जी काही नोंदी केली जाते तिचा पुरावा म्हणजेच पावती किंवा प्रमाणक असतं. पावती किंवा प्रमाणकाच्या काही व्याख्या. त्यात पहिली व्याख्या आहे, हिशोबाच्या पुस्तकातील नोंदीची सत्यता पटवून. हिशोबाच्या पुस्तकातील नोंदीची सत्यता पटवून देण्याकरता वापरण्यात येणाऱ्या लेखी कागदपत्राला पावती किंवा प्रमाणक असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, हिशोबाच्या पुस्तकातील नोंदीची सत्यता पटवून देण्याकरता वापरण्यात येणाऱ्या लेखी कागदपत्राला पावती किंवा प्रमाणक असे म्हणतात. अजून आपण जर बघितलं तर पावती आणि प्रमाणक म्हणजे नेमकं काय, तर पावती किंवा प्रमाणक म्हणजेच वाउचर आणि हे हिशोब पुस्तकातील नोंदीचा पुरावा आहे. यामध्ये काय येतं म्हणजे प्रमाणक कोणाला आपण म्हणणार, करारनामा, ॲग्रीमेंट जे काही असतं ते प्रमाणक असतं. संचालक मंडळाचा ठराव, बँक जुळवणी पत्रक, पावत्या, बीजके, आदेशपत्र, बँकेत पैसा जमा करण्यासाठी वापरली जाणारी स्लीप, नावे चिठ्ठी, जमा चिठ्ठी इत्यादी कागदपत्रांचा समावेश प्रमाणकामध्ये होतो. या कागदपत्रानुसार हिशोब पुस्तकात आर्थिक व्यवहारांची नोंद बिनचूक झालेली आहे किंवा नाही हे तपासण्याच्या क्रियेला प्रमाणन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रमाणक म्हणजे फक्त व्हाउचर आणि ज्या वेळेस ते व्हाउचर तपासलं जातं त्यावेळेस त्याला व्हाउचिंग असं म्हणतात. म्हणजेच या कागदपत्रानुसार हिशोब पुस्तकात आर्थिक व्यवहारांची नोंद बिनचूक झाली आहे की नाही हे तपासण्याच्या क्रियेला प्रमाणन किंवा व्हाउचिंग असे म्हणतात. प्रमाणके म्हणजेच व्हाउचर अंकेक्षणाचा आधार आहे. प्रमाणक असल्याशिवाय व्यवहारांची नोंद करू नये व कोणतेही प्रमाणक नोंदीशिवाय राहू नये हे अंकेक्षणाचे तत्व आहे. काय आहे मग अंकेक्षणाचे तत्व? प्रमाणक असल्याशिवाय व्यवहारांची नोंद करू नये. म्हणजे जर व्हाउचर असेल तरच व्यवहारांची नोंद करायची आणि कोणतेही प्रमाणक म्हणजे कोणतेही व्हाउचर हे नोंदीशिवाय राहू नये हे अंकेक्षणाचं महत्वाचं तत्व आहे. आता आपण बघूया पावती परीक्षण किंवा प्रमाण म्हणजेच वाउचिंग म्हणजे काय. व्यवसाय संस्थेतील जमा खर्च नोंदी योग्य प्रमाणाची व पावत्या यांच्या साहाय्याने केलेल्या आहेत व त्यांची नोंद बिनचूक व योग्य आहेत हे तपासण्याच्या कार्याला पावती परीक्षण असे म्हणतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, व्हाउचरच्या जे काही नोंदी ह्या नोंदी बिनचूक व योग्य आहेत की नाही हे तपासण्याच्या कार्याला व्हाउचिंग असं म्हणतात. पुढे जाऊया. जमा खर्चाच्या नोंदी बरोबर आहेत व त्याला योग्य दस्तावेज किंवा पावत्यांचा आधार आहे हे तपासण्याच्या कार्याला पावती परीक्षण किंवा प्रमाणन असे म्हणतात. म्हणजेच काय, जमा खर्चाच्या नोंदी बरोबर आहेत व त्याला योग्य दस्तावेज किंवा पावत्यांचा आधार आहे हे तपासण्याच्या कार्याला व्हाउचिंग असे म्हणतात. पावती परीक्षणामध्ये अंकेक्षक व्यवसाय संस्थेच्या हिशोबाच्या पुस्तकांमध्ये नोंदवलेल्या सर्व व्यवहारांची शुद्धता व सत्यता प्रमाणित करीत असतो.
विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पावती परीक्षण किंवा प्रमाणनाच्या काही व्याख्या बघूया. पहिली व्याख्या आहे सर्वसाधारण व्याख्या. हिशोबाच्या पुस्तकात नोंदवलेल्या व्यवहारांच्या खरेपणाची चाचणी करणे म्हणजे प्रमाणन होय. दुसरी व्याख्या केली आहे आर बी बोस यांनी. ते म्हणतात हिशोबांच्या पुस्तकात नोंदवण्यात आलेल्या व्यवहारांच्या अधिकाराचा आणि सच्चेपणाचा पडताळणा घेणे म्हणजेच प्रमाणन होय. यामध्ये पण आर बी बोस यांनी तेच सांगितलंय की नोंदवण्यात आलेल्या व्यवहारांच्या अधिकाराचा आणि सच्चेपणाचा पडताळणा घेणे म्हणजेच प्रमाणन होय. एम डी पौला म्हणतात प्रमाणन म्हणजे केवळ रोख पुस्तकांवरून केलेले जमेचे परीक्षण नाही, तर अंकेक्षकाला प्रत्येक व्यवहार योग्य व अधिकृत असून त्याची लेखी पुस्तकात योग्य नोंद झाली असल्याची खात्री होण्यासाठी व्यवसायातील व्यवहारांचे दस्तऐवज व इतर कायदेशीर पुराव्याच्या आधारे केलेले परीक्षण म्हणजेच प्रमाणन होय. टंडन यांच्या मते हिशोबाच्या मूळ पुस्तकात करण्यात आलेल्या नोंदींचा अचूकपणा आणि खरेपणा पाहण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था म्हणजेच पावती परीक्षण होय. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया पावती परीक्षणाचे महत्त्व. सगळ्यात महत्त्वाचं महत्त्व आहे व्यवहारांची सत्यतेची खात्री. पावत्यांवरून हिशोब पुस्तकात नोंदवण्यात आलेली नोंदी बोगस नाहीत याची हिशोब पुस्तकाला खात्री करून घेता येते. प्रत्यक्षात झालेल्या व्यवहारांच्याच नोंदी हिशोब पुस्तकात झालेल्या आहेत याबाबत हिशोब पुस्तकाची खात्री पडते. नंबर 2, व्यवहारांचे स्वरूप कळते. हिशोब तपासणीस व्यवहाराचे स्वरूप तपासू शकतो आणि ते व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असल्याची खात्री करून घेऊ शकतो. नंबर 3, व्यवहारांची प्रसंगोचिता कळते. व्यवहारांची प्रसंगीचिता कळते. प्रसंगीचिता म्हणजे काय की व्यवसाय संस्थेच्या हिशोब पुस्तकात नोंदवलेले व्यवहार त्या कंपनीच्या व्यवसायाच्या संबंधात आहेत हे पावती परीक्षणावरून हिशोब तपासणीस समजते व तो त्यावरून खात्री करून घेऊ शकतो. उदाहरणार्थ भाडे खर्च, कर, विमा, हप्ते इत्यादी भरल्याच्या पावत्या. नंबर 4, चुका आणि अफरातफरी. पावत्यांचे काळजीपूर्वक परीक्षण केल्यानंतर हिशोब तपासणीत चुका किंवा अफरातफर असल्यास ती शोधून काढता येते. नंबर 5, खर्च योग्य असल्याची खात्री पडते. पावती परीक्षणामुळे कंपनीने केलेला खर्च योग्य असल्याची हिशोब तपासणीला खात्री पटू शकते. नंबर 6, कायद्याच्या तरतुदींची पूर्तता. पावती परीक्षणामुळे कंपनीचे सर्व व्यवहार कायद्याच्या कक्षेत झाल्याचे हिशोब तपासून पाहू शकतात. नंबर 7, जमा खर्च योग्य असल्याची खात्री. व्यवसाय संस्थेचा जमा खर्च योग्य तऱ्हेने मांडल्याची हिशोब तपासणीची खात्री पटू शकते. नंबर 8, व्यवहारांचा अस्सलपणा ठरवता येतो. व्यवसाय संस्थेतील हिशोब पुस्तकात नोंदले गेलेले सर्व व्यवहार बरोबर व सत्य आहेत एवढेच न पाहता ते व्यवहार जबाबदार अधिकाऱ्याने केलेले असून ते परिपूर्ण असल्याची हिशोब तपासणीची खात्री पावती परीक्षणामुळे पटू शकते. विद्यार्थी मित्रांनो, पावती परीक्षण किंवा प्रमाणाचे महत्त्व यावरील जे काही आपल्यासमोर 8 मुद्दे दिसतात याच्यावरून कळू शकते. ते म्हणजेच व्यवहारांच्या सत्यतेची खात्री पडते, व्यवहारांचे खरे स्वरूप कळते, व्यवहारांची प्रसंगीचिता कळते, चुका आणि अफरातफरी सापडतात, खर्च योग्य असल्याची खात्री पडते, कायद्याच्या तरतुदींची पूर्तता होते, जमा खर्च योग्य असल्याची खात्री होते आणि व्यवहारांचा खरेपणा ठरवता येतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपल्याला स्वाध्याय म्हणून पावती परीक्षण म्हणजे काय आणि पावती परीक्षणाचे महत्त्व स्पष्ट करा या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्याचबरोबर थोडक्यात टिपाद्यामध्ये प्रमाणक म्हणजेच वाउचर म्हणजे काय त्याची उदाहरणं पण लिहायचे, त्याचा अर्थ पण लिहायचा आहे. आणि प्रमाणक याच्यामध्ये प्रमाणनाचा अर्थ, व्याख्या आणि त्याचे उदाहरणं हे पण आपल्याला लिहायचे. तर आजच्या लेक्चरमध्ये जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील तर तुम्ही त्या माझ्या ईमेल ॲड्रेसवर विचारू शकतात. माझा ईमेल ॲड्रेस आहे ganeshpatil@ktgmcollege.ac.in. थँक्यू व्हेरी मच.